गेल्या अनेक दिवसापासून राज्याचं लक्ष सर्व अकोल्याकडे लागलं होतं, कारण अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि अनुप धोत्रे हे उभे आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस उमेदवार देते काय ही गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती. पण आज काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे, डॉक्टर अभय पाटील. आपल्यासोबत डॉक्टर अभय पाटील, नेमकं त्यांना विचारूया की दादा मला सांगाल की तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आणि नेमकं तुम्ही सांगाल, कारण गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती उमेदवार देतात का काँग्रेस देते की नाही ही चर्चा सुरू होती, पण आज उमेदवारी दिली आहे. नेमकं तुम्ही काय सांगितलं, तुमची टीव्ही समोर पहिली प्रतिक्रिया काय सांगाल नेमकं? मी आज पक्षश्रेष्ठींनी ती महाराष्ट्राची असेल आणि दिल्लीची असेल, केंद्रीय हे असेल, सगळ्यांनी आज इथं माझ्यावर विश्वास ठेवला. विशेषतः म्हणजे अकोला जिल्ह्याचे जेवढे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला. विशेषतः म्हणजे अकोल्यातनं एकमेव नाव गेलं होतं. म्हणजे ही एकजूट पूर्ण, मला वाटतं इंडियामध्ये एकमेव उदाहरण असं नसेल की पक्षाच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणीने तेवढे एकता दाखवली किंवा एकच नाव इथनं गेलेलं आहे. ही इच्छा पहिले तर मी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा, पदाधिकाऱ्यांची, अकोल्यांचं प्रत्येकाचं मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर माझे सगळे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्र लेवलचे असतील, दिल्ली लेवलचे असतील, यांचा आभार मानतो. आणि मला जी संधी यावेळेस दिलेली आहे, निश्चित इथं अकोला जिल्हाचे जेवढे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, प्लस ही महाविकास आघाडी जी आहे, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, यावेळेस इथं इतिहास घडवून दाखवेल. निश्चित अकोला जिल्ह्यात बदल होईल. गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती चर्चा किंवा कोण देणार, पण या ठिकाणी तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून आंबेडकर आहेत किंवा धोत्रे, काय सांगाल? नाही, मला त्यांचा विचार नाही करायचा. मला ही लढाई लढायची आहे आणि मी माझं ध्येय विजय आहे आणि मी त्याच्याकडे वाटचाल करत राहणार आहे. माझ्या मागं भक्कम कार्यकर्त्यांची जे पक्षाचे आहेत, प्लस महाविकास आघाडीची वेळेस खूप मोठी ताकद आहे. शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेसची आमची एवढी मोठी टीम आहे. तर मला त्या लोकांचा विचार नाही करायचा. कोणाचा माझे प्रतिस्पर्धी कोण आहे तो बिलकुलच डोक्यातच विचार नाही आहे. समाज पूर्ण ताकदीने माझ्या मागे आज जी अकोला जिल्ह्यातील सगळी तमाम जनता, पूर्ण 18 पगड जाती, तिली, तांबोळी, कोळी, माडी, ब्राह्मण, सांबार, कुंभार, धनगर, बौद्ध 100% माझ्या मागं आहेत. त्याच्यामुळे विजय निश्चित आहे असं मला वाटतं. आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, नेमकं उमेदवारी अर्ज कधी भरणार आणि नेमकं कोण राहू शकतो? 4 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. माननीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेल इथं येणार आहेत. डॉक्टर वजात मिर्झा ते पण इथं येणार आहेत. बाकीची मंडळी पण सगळी इथं राहणार आहे. धीरज भाऊ लिंगाडे इथं असतील. बाकीची सगळी निरीक्षक मंडळी जी आहे आणि अकोल्याची पूर्ण टीम इथं त्या दिवशी राहणार आहे. 4 तारखेला आम्ही 11 वाजता फॉर्म भरायचा निश्चय केलेला आहे. हे ते डॉक्टर अभय पटेल ज्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे आणि येत्या 4 तारखेला तो आपला उमेदवारी जाहीर करणार आहे. त्या उमेदवारी अर्जाच्या वेळेस त्यांना नाना पटोले उपस्थित राहणार आहे त्यांनी सांगितलं, आणि यावेळेस त्यांचा विजय हा नक्की निश्चित असल्याचं यावेळी त्यांनी बोलून दाखवलेला आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.